हरिहर गडावर येताय पण खूप गर्दी आहे। मग एक काम करा, हरिहर गडापासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर आहे दुर्ग भंडार। दुर्ग भंडारवरती येण्यासाठी तुम्हाला यायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतावर। पर्वतावर आल्यावर तुम्हाला यायचं आहे जटा मंदिराच्या मागच्या बाजूला। इथूनच तुमचा दुर्ग भंडार ट्रेक चालू होतो। जटा मंदिरापासून जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे दुर्ग भंडार। डोंगराच्या कडेने जाणारी छोटीशी पायवाट आणि एका बाजूला खोलदरी, पण समोरून दिसणाऱ्या सुंदर नजाऱ्याची गोष्टच वेगळी। दुर्ग भंडारवरती पोहोचताच तुम्हाला असं काही कोरीव काम पाहायला मिळेल। डोंगर पोखरून तयार केलेली पायवाट आणि खाली उतरताना वरून अंगावरती पडणारे गार पाणी क्षणात सर्व थकवा दूर करून टाकते। आता आपल्याला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी 2 डोंगरांमधील हा छोटासा पॅच क्रॉस करावा लागणार आहे। दोन्ही बाजूला खोलदरी आणि ही मधून जाणारी छोटीशी पायवाट। आता आपण जात आहोत दुसऱ्या बाजूच्या डोंगरावरती। तुम्ही पाहू शकता या बाजूला सुद्धा आपल्याला कोरीव काम पाहायला मिळतं। तर मंडळी, वरती आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो ब्रह्मगिरीचा हा सुंदर नजारा। तर मित्र हो, तुम्ही सुद्धा हरिहर गडावर जाताय पण तिकडे खूप गर्दी दिसते, तर तुम्ही दुर्ग भंडारच्या दिशेने वळू शकता। ट्रेक अतिशय सोपा आणि सुंदर आहे। चला तर मंडळी, ट्रेक करत असताना नेहमी स्वतःची काळजी घ्या। पुन्हा भेटू नवीन एका सुंदरशा व्हिडिओमध्ये।